लपडी 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 याची घाई करायची ना मित्रांनो, दुखवटा झालाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आय नो काल आपण हरलो पण इट वॉज नाईस सीझन फॉर ऑल ऑफ सगळ्यांसाठी. म्हणजे चांगलाच सीझन होता, खूप मस्त सीझन गेला. रोलर कोस्टरसारखा सीझन गेला आहे खूप कालचा. म्हणजे आपला हा सीझन होता तो. आणि म्हणजे पहिल्या 5 पैकी 4 मॅच हरतो, त्याच्यानंतर 7 कंटिन्यू जिंकतो मानतात. इट्स बट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मानायला गेलं की श्रेयस अय्यरची जो कालचं बॅटिंग होती बाय खतरनाक. बाय द वे काय 5 ट्रॉफी आहेत आपल्याकडे. लेट्स सी आता पुढचा सीझन आहे, येईल आता पटकनच, बघूया. थोडंसं त्यातून निघायला थोडंसं वेळ लागेल, पण मजा आली कालची मॅच बघताना. होपसो आता बघूया फायनलमध्ये पंजाब की RCB जिंकली पाहिजे, पण पंजाब पण तेवढीच आहे. बघूया. सकाळी वेलकम करायला विसरलो गाईस, कारण की नाही आहे तसा मूड. कारण की असं वाटतं की दुखवटा झाला आहे काहीतरी मुंबई मॅच हरल्यापासून. असं वाटतं टकला बिकलं करून येऊ. आणि कितीही बोललो ना की इट्स अ गेम, हार जीत होत असते वगैरे, पण नाही, ते लागतं. कारण की टीम मस्त खेळत होती, पण ठीक आहे, त्या कालचा दिवस खरंच नव्हता. 12 नंतर मॅच कंप्लीट पुढे गेली तर दुसरा दिवस लागला, त्याच्यामुळे तो दिवस नसेल. पण ठीक आहे मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग नंबर 7 विथ भाषा. सकाळी इंट्रो नव्हता दिला ना, आता काय त्यातून आपल्याला कोपअप करावं लागेल की आपण नाही जिंकलो तर नाही जिंकलो. पण आता RCB आणि पाकिस्तान बघा, RCB आणि पंजाबची मॅच आहे. आणि जसा पंजाब काल खेळला आहे तर त्याच्यावर नसतं मला वाटते की पंजाब तर उचलतो यावेळेस ट्रॉफी. बघूया RCBच्या हातात पुन्हा लॉलीपॉप येतोय की ट्रॉफी नवीन येते, ते कळेल उद्याच, म्हणजे मंगळवारी. डाळीचा वास आला, 1 मिनटं. मंगळवारीच आपल्याला कळेल की काय मॅच कशी रंगते आणि कसं काय होतंय ओव्हरऑल गोष्टी. तोपर्यंत ब्लॉगमध्ये राहूया, काहीतरी नवीन मिळणार आहे या ब्लॉगमध्ये, असं मला खूप असं इन्स्टिंक्ट येतं की काहीतरी नवीन घडणार आहे या ब्लॉगमध्ये. लेट्स होप फॉर द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. आणि ब्लॉगला सुरू करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स सकाळची जिमचा टाईम. इट्स नॉट अर्ली मॉर्निंग. 8 वाजलेत, ऑलरेडी लेट झालं. वर्कआउट संपवून आता चाललोय घरी. मजा आली, घाम झालं, बॅक होतं एकदम, सगळी बॅक अशी गरम झाली ना, एकदम घाणेरडी. व्ह्यू घेत चाललोय असं आम्ही. सकाळीच मजा येते ॲक्च्युली बघायला गेलं तर. लपडी 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 बघायला ना मजा येते कधी कधी, लय भारी वाटतं. म्हणजे जर ती आपली नसतील तर, आपली असतील तर मग एकदम, लोकांची असतील तर बघायला मजा येते. मजा वेगळी असते लपडी बघायची, धमाल. जाऊ दे, सोडा. बिचाराचं कोणाचं तरी दिवस खराब झाला, दोघांचा पण खराब झाला आहे. एक स्कूटी येऊन ठोकली दोघं एकमेकांना. बिचारा ऑफिसला जायचं घाईत होतं, म्हणून ऑफिसला यायची घाई करायची नाही मित्रांनो. एक वेळ लेट मार्क लागेल, ऑफिसला यायची घाई करायची नाही. ते असे ठोकतात बिकतात आणि गाड्यांची पण वाट लागते. आरामात जायचं. मी कसं एकदम बिंदास जिम करून फ्रेश ऑफिस मी जाऊन बघतोय. आणि हा मुलाने मला दिलाय स्पॉटलाईट पद्धत माणूस आहे तसं पण बघायला गेलो ना. आणि हा पूल माझा आता झोपायला आता चटके लागायला. मजेत असलंच पाहिजे सगळ्यांनी. अंडी खा, अंडी खा, अंडी खा, अंडी खा. प्रोटीन सोर्स पूर्ण करा. सर्वात प्रथम RCBच्या सगळ्या फॅन्सला खूप खूप शुभेच्छा. त्यांचा खूप वर्षाचा वनवास असा हा तुटला आहे आणि हा आमचा असा हा गुलाब इतका सुंदर दिसतोय. खूप भारी वाटतं आहे ॲक्च्युली. विराट कोहलीसाठी खूप भारी वाटतं आहे, कारण की त्या माणसाने खूप
17 वर्ष एकाच टीमसाठी खेळणं लॉयल्टीने आणि एवढं. अरे चावी यार. पावसाळा सुरू झाला की चाव्यांचं. सो खूप भारी वाटते विराट कोहलीसाठी. तो डेंजर वाटतं की त्या माणसाने शेवटी झालं त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं. आणि एकच म्हणायचं आहे की जर पंजाब तुम्हाला जर RCB बरोबर हारायचंच होतं मग मुंबईला गाण्याचा चान्स दिला. भाईचा राऊंड टॉप झाला असता ना आमचा. मुंबई RCB डेंजर मॅच झाली असती. लय मजा आली असती. पण नो प्रॉब्लेम. आता बघूया पुढचा वर्ष आपला आहे मुंबईवाल्यांना. 6वी लोडिंग होते. मॅनिफेस्ट करून ठेवूया. काय नाही 1000 म्हणा. 1000. खूप दिवसापासून मला हा मूवी बघायचा होता तर तो मी आज फायनली बघितला. खूप मस्त मूवी आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. आता थांबायचं नाही. आणि बोलायला गेलं तर काल जी घटना घडली बँगलोरमध्ये म्हणजे काल 4 तारीख जे स्टॅम्पॅडचं जे रश वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामध्ये एक गोष्ट तरी नेमकी कळली की महाराष्ट्र शासन आणि आपलं मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस हे एकमेव आहेत अशी गोष्ट जे क्राऊड कंट्रोलिंग खूप चांगलं जाणतात. कारण की गणपती विसर्जनाला तुम्ही बघत असाल दरवर्षी एवढं सगळं होतं तरी पण तो एवढा क्राऊड मॅनेजमेंट एवढं सगळं नीट क्राऊड मॅनेज करणं दिस इज नॉट इझी. म्हणून खूप बरं वाटतं की आपण अशा महाराष्ट्रात राहतो जिकडे या सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात. मग तो विक्ट्री परेड असू दे किंवा गणपती विसर्जनाचं लालबागची जी रश असेल ते खूप त्या बाबतीत खूप प्राऊड फील करतं. पण बँगलोरमध्ये जे झालं ते खूप चुकीचं झालं. त्यासाठी खूप वाईट वाटतं आहे. खूप म्हणजे असं कुठे घडू नये असं खूप मनापासून वाटतं आहे. बट काय माहिती बॅड लक. ट्रॉफी आली पण या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. नो प्रॉब्लेम. दॅट्स अबाउट इट मित्रांनो. एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. खूप काय ब्लॉगमध्ये बघायला मिळालं. मुंबई हारली ते बघायला मिळालं. RCB जिंकली ते बघायला मिळालं. स्टॅम्पॅड बघायला मिळालं. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पोलीस किती ग्रेट आहेत ते पण आपल्याला कळलं या ब्लॉगमध्ये. काय नाही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉगला नक्की भेटू आपण. बाय बाय.